नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी बोर्डातर्फे आलेली आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर समीक्षा दोंडगे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आणि बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन बोर्डात तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक चेक करू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% स्कोर केलेली आहे. तुम्ही पण करणार, फक्त तुम्हाला एनरोल करायचे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? बोर्ड असं आहे का मला सांगून देतं तिथून प्रश्न येणार आहेत? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते. फॉर एक्झाम्पल, स्टेट अँपियर्स लॉ हा क्वेश्चन 12 वेळा विचारलाय, 13 वेळा विचारलाय. जाण्याची शक्यता किती असते? सगळ्यात जास्त असेल. मग तो क्वेश्चन नसायला हवा का टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये? डेफिनेटली असेल. अशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली आहे. एका क्वेश्चनवरती 3-3, 4-4 दिवस स्पेंड केले आहेत बाळांनो. म्हणून मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथून येतात. नक्कीच एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, बघा आता बोर्डातर्फे काय माहिती आलेली आहे. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, बोर्ड खूप मेहनत करते बाळांनो, जेणेकरून तुमचा स्कोर बूस्ट व्हावा. जेणेकरून जे स्टेटचं पासिंग पर्सेंटेज आहे ना, महाराष्ट्र स्टेटचं जे पासिंग पर्सेंटेज आहे ते इन्क्रीज व्हावं. ठीक आहे, किंवा 12वी नंतर सगळे विद्यार्थी पास व्हावे आणि त्यांचं शिक्षण कंटिन्यू असावं. ठीक आहे, कारण भरपूर विद्यार्थी असे असतात जे 12वी मध्ये फेल झाले की ते पुढचं शिक्षण त्यांचं कंटिन्यू नाही करत. ठीक आहे, मग यासाठी बोर्डाने खूप सारे प्रयत्न करताय. बघा बाळांनो, जी बोर्डाची प्रेस नोट आली त्याच्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, बोर्डाने 2 ठिकाणी चॅप्टर्सला डिवाइड केलंय. एक म्हणजे स्किपेबल चॅप्टर, एक म्हणजे नॉन स्किपेबल चॅप्टर. स्किपेबल चॅप्टर म्हणजे ते तुम्ही आतासाठी स्किप करू शकता. ते चॅप्टर जास्त डिपेंड नाही राहणार तुमचा स्कोर बुस्टिंगसाठी. आणि असे काही चॅप्टर जे तुम्ही स्किप करू शकत नाही, जर जे चॅप्टर तुम्ही स्किप केले तर तुमचा स्कोर होणार नाही, असे विद्यार्थ्यांना बोर्डाने चॅप्टर सांगितले. ठीक आहे, मी तुम्हाला सगळे चॅप्टर सांगतो बाळांनो. ठीक आहे, आता जर फिजिक्स बद्दल बोलायचं झालं, पहिले आपण आता नॉन स्किपेबल चॅप्टर बघू बाळांनो, त्यानंतर स्किपेबल चॅप्टर बघू. पहिले फिजिक्सचं स्टार्ट करू. फिजिक्सचे नॉन स्किपेबल चॅप्टर मी तुम्हाला सांगतोय: रोटेशनल मोशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आणि थर्मोडायनामिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स. हे तुमचे 5 चॅप्टर बोर्डाने सांगितले की हे चॅप्टर नॉन स्किपेबल आहेत. जर हे चॅप्टर तुम्ही स्किप केले, तुमचा बोर्डामध्ये स्कोर येणार नाही. ठीक आहे, कारण सगळ्यात जास्त प्रश्न या चॅप्टरवरून येणार आहेत, ते स्वतः बोर्डाने सांगितलंय. आणि जे स्किपेबल चॅप्टर आहेत, जे तुम्ही स्किप करू शकता, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त तुमचा स्कोर डिपेंडंट नाही राहणार, असे कोणते चॅप्टर आहेत रे बाळांनो? त्याच्यामध्ये बोर्डाने सांगितलं, पहिलं म्हणजे तुमचं ऑसिलेशन, दुसरं म्हणजे तुमचं मॅग्नेटिक मटेरियल, तिसरं म्हणजे तुमचं ड्युएल नेचर अँड रेडिएशन, चौथं म्हणजे तुमचं स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय, आणि 5वा म्हणजे तुमचं सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. हे 5 चॅप्टर बोर्डाने सांगितले जे स्किपेबल आहेत, तुम्ही स्किप करू शकतात. ठीक आहे, नॉन स्किपेबल, स्किपेबल चॅप्टर समजले फिजिक्सचे. आता आपण केमिस्ट्रीवरती जाऊया. ठीक आहे, पण बाळांनो, जेवढे पण चॅप्टर मी सांगतोय ना, त्याच्यातले जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, जे येणारे प्रश्न आहेत, ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, लास्ट इयरचे फीडबॅक तुम्ही फ्री कोर्समध्ये जा, तिथं तुम्हाला फीडबॅक पण भेटतील. ठीक आहे, लास्ट इयर किती प्रश्न आले होते त्याचे. आता केमिस्ट्री बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, केमिस्ट्रीचे नॉन स्किपेबल पहिले बघू, म्हणजे ते तुम्ही स्किप करू शकत नाही असे कोणते चॅप्टर आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं बाळांनो थर्मोडायनामिक्स आणि दुसरं आहे तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हे 2 चॅप्टर तुम्ही स्किप नाही करू शकत फिजिकलमध्ये. ठीक आहे, त्याच जागेवर इनऑर्गॅनिक बद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये तुमचं एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स आणि तुमचं ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट यांना तुम्ही स्किप करू शकत नाही. आणि त्यानंतर ऑर्गॅनिक मध्ये अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड यांना तुम्ही स्किप करू शकत नाही. हे 5 जे चॅप्टर मी तुम्हाला सांगितले, हे बोर्डाने सांगितले की स्किप करू शकत नाही विद्यार्थी. आता स्किपेबल चॅप्टर कोणते सांगितले ते पण लक्ष द्या बाळांनो, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं अमाइन्स, सेकंड आहे तुमचं बायोमॉलिक्युल्स, तिसरं आहे तुमचं पॉलिमर आणि चौथं आहे तुमचं ग्रीन केमिस्ट्री. हे 4 चॅप्टर तुम्ही कधीच स्किप नाही करू शकत. हे स्किप करू शकतात बेसिकली. ठीक आहे, सॉरी मिस्टेक झाली. हे 4 चॅप्टर जे सांगितले ते तुम्ही स्किप करू शकतात, आणि जे आधी सांगितले ते नॉन स्किपेबल होते, ते तुम्ही स्किप नाही करू शकत. ठीक आहे, चला आता मॅथ्स बद्दल बोलूया. ठीक आहे, यांचे पण जेवढे पण एक्सपेक्टेड प्रश्न आहेत ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतीलच बाळांनो. मॅथ्सचे पहिले नॉन स्किपेबल बघूया बाळांनो. ठीक आहे, जे तुम्ही स्किप करू शकत नाही. ठीक आहे, त्यांना तुम्हाला करावंच लागेल, अदरवाईज तुमचा स्कोर येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं वेक्टर, दुसरं आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तिसरं आहे तुमचं लाईन अँड प्लेन, आणि चौथं आहे तुमचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. या 4 चॅप्टरला तुम्ही चुकूनही स्किप करू शकत नाही. ठीक आहे, आणि जे स्किप करू शकतात ते चॅप्टर सांगतो तुम्हाला: प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन,
लिनियर प्रोग्रामिंग आणि तुमचं ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, हे 4 चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. त्याच जागेवर जर बायोलॉजी बद्दल बोलायचं झालं, पहिले बायोलॉजी स्किपेबल बघून घेऊ, जे तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, म्हणजे नाही केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये पहिले बाळांनो तुमचं ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, त्यानंतर तुमचे बाळांनो इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, आणि त्यानंतर तुमचं बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. हे तुमचे जे 4 चॅप्टर आहेत बाळांनो, ते तुम्ही स्किप करू शकतात. ठीक आहे, म्हणजे नॉन स्किपेबल आहेत ते तुमचं रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अँड सर्क्युलेशन वाला जे चॅप्टर आहे तुमचं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, हे 4 चॅप्टर तुम्ही स्किप नाही करू शकत. असे तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे झाले बाळांनो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. ह्या इन्फॉर्मेशनचा फायदा घ्या. ठीक आहे, कारण ही बोर्डाने सांगितलेले स्किपेबल, नॉन स्किपेबल चॅप्टर, अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रिपरेशन आता चेंज करा, प्रिपरेशनची डायरेक्शन. अशा चॅप्टरला वेटेज द्या, अशा चॅप्टरला जास्त वेळ द्या जे चॅप्टर नॉन स्किपेबल आहेत, आणि जे स्किपेबल चॅप्टर आहे ते आत्तासाठी स्किप करा. शेवटी जसा वेळ आपल्याला भेटला तशा पद्धतीने तुम्ही कव्हर करत जाते चॅप्टर. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, आणि चॅनलवरती नवी असणार प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.